हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग एकदम मस्त असणार आहे कारण की आम्ही असे छान रेडी झालोय, तुम्ही बघितलंच असेल. आणि आम्ही आता निघालोय नाशिकला 2 डेजच्या मस्त अशा ट्रिपसाठी. आणि आता वाजलेले आहेत 4:58, 5 वाजत आलेले आहेत. आणि आम्ही छान असे रेडी वगैरे झालोय. 4 वाजता सुटून घाईघाईमध्ये सगळी तयारी केली आणि आता छान रेडी झालोय. तर आता आम्ही निघतोय. आणि हा जो व्लॉग असणार आहे ना, ह्याच्यामध्ये मी ट्रॅव्हल व्लॉग प्रॉपर करायचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला पण जर नाशिकला 2 दिवसांची ट्रिप प्लॅन करायची असेल तेही एकदम बजेटमध्ये, कमी बजेटमध्ये, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की ट्रिप प्लॅन करू शकता. तर हा व्हिडिओ कदाचित पार्टमध्ये येईल, जेवढा मोठा होईल त्याप्रमाणे मी कदाचित पार्टमध्ये टाकेन किंवा डायरेक्ट एकच टाकेन, असं पण करेन. तर बघूया कशी होते आमची ट्रिप. आणि त्याच्याबरोबर आमच्यासोबत तुम्ही पण चला आणि तुम्ही पण बघा की कसं कसं आम्ही जातोय, काय काय कुठे कुठे फिरतोय. जेवढ्या गोष्टी पॉसिबल होतील तेवढं मी या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही पण त्या गोष्टी बघा आणि तुम्ही पण ट्रिप करा. तर चला. तर आज रस्त्यात एकदम शांतता आहे कारण अजून 5च वाजले, तर कोणीच नाही आहे. रिक्षा जात आहेत अजून, तर बघूया. तर मी विचार केलेला काय माहिती भेटेल की नाही, पण रिक्षा तर भेटलेली आहे. आणि आता जाऊ आम्ही कांजूर स्टेशनला. तर आता आम्ही रिक्षा पकडलेली आहे आणि रिक्षामध्ये बसलो आहे आणि आता जाऊया कांजूरमार्ग स्टेशनला. तर ठाण्यावरून आमची ट्रेन आहे, तर आम्ही आता जातो आहे आधी कांजूरमार्गला आणि मी तिकडनं ट्रेनने जाणार ठाण्याला. तर आलो आहे आता आम्ही कांजूरमार्ग स्टेशनला आणि आता तिकीट काढून मग जाऊ, बघूया ट्रेन कोणती भेटते आपल्याला. ठाण्याला जायचं आहे. तर आम्ही आता आलो आहे कांजूरमार्ग स्टेशनला आणि मी गावाला वगैरे जात असतो एवढं सकाळी लवकर, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नसतं. आम्ही फिरत असतो जसं वाटेल तसं. तर आपली 6ची ट्रेन आहे, त्याच्यासाठी आम्ही 5 वाजता निघालेलो घरातून आणि आता आलो आहे कांजूरमार्ग स्टेशनला आणि इकडनं ठाणा ट्रेन पकडणार. एक्सपेक्ट केलं होतं की भरपूर थंडी असेल, पण तेवढी थंडी नाही आहे. नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. तर 6ची ट्रेन आहे आणि आपल्या नेहमीच्या बरोबर टाईम टेबलनुसार 15 मिनिट प्रायर आम्ही पोचलो आहे ठाण्याला. आणि जेव्हा पण तुम्ही तिकीट्स वगैरे काढता तर त्या टाईमला लवकर यायचं ट्राय करा, कारण की उशीर झाल्यावरती मग ट्रेनला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहे आणि अजून ट्रेन 10 मिनटं लेट आहे, पण आम्ही ऑन टाईम आहोत. आणि अजून आम्हाला 15-20 मिनटं तरी थांबायला लागेल. तर आम्ही ब्रिजवरतीच थांबलो, कोणत्या प्लॅटफॉर्मला लागेल त्याच्यानंतर मग आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ट्रेन पकडू. आणि आमची जी आजची ट्रेन आहे ती आहे तपोवन एक्सप्रेस. तर तपोवन एक्सप्रेसची जर सकाळी तुम्ही तिकीट बुकिंग केली तर घरातून तुम्ही रेडी वगैरे होऊन निघू शकता आणि मग तिकडे जाऊन फिरू शकता. तर त्याच्यामुळे जेवढं सकाळी लवकर निघायचं जास्ती बेटर ऑप्शन राहील रात्रीपेक्षा. तर बघूया आता पुढे कसं काय मॅनेज होतं आहे. तर अजून आपल्या कोकणात जाणाऱ्या सकाळच्या गाड्या लागल्या आहेत, जसं की कोकण कन्या, जनशताब्दी एक्सप्रेस. कोकण कन्या आलेली आहे इथे आणि जनशताब्दी आणि वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, तर त्या ट्रेन्स अजून चालू आहेत, म्हणजे त्याच अजून जायच्या आहेत. त्याच्यानंतर 6ची ट्रेन आहे आपली, तर ती 6 वाजता येणार आहे. तरी आली आपल्या कोकणात जाणारी मडगाव वंदे भारत एक्सप्रेस. आणि ह्याचा आमका काय उपयोग नाही कारण ही पुढे थांबणार नाही, त्याच्यामुळे काय फरक नाही पडणार आमका. विशेष आहे ही आता जातली कोकणात, आमका नाही घेऊन जाणार, पण आम्ही सध्या दुसरीकडे चाललो. पायऱ्या भारी आहेत ना चढायला, वयस्कर लोकांना आणि चढायला बरं, नाही तर आपल्याला चढताच येत त्या ट्रेनमध्ये, एवढ्यावर उडी मारून जायला लागते.
तर ही पण आपली जनशताब्दी एक्सप्रेस आहे कोकणात जाणारी, ती पण आता निघाली आहे सकाळ सकाळी. खाली आहे तशी ट्रेन, पण मग तिकीट का भेटत नाही आम्हाला? जर आम्हाला जायचं असतं तर सगळे फुल दाखवतात. ट्रेन दिसते तर खाली आहे. ही आली आपली कोकण कन्या एक्सप्रेस, जी कोकणातून आलेली आहे. सगळे एकदम मिळून जळवत आहेत माझ्यासाठी खास मुद्दाम. सगळ्यांनी सगळ्या कोकणातले ट्रेन दाखवून दाखवून नुसती जळवली आहे. आणि आता जायचं आहे तर गपचूप. कशाला समोर येतात काय माहिती, सारख्या डोळ्यासमोर येतात. तर कोकणी माणसाला कोकणात न जायला भेटणं याच्याशिवाय दुसरं दुःख नाही आहे. बघूया आता कधी जायला भेटतं इथे. 17617 D1 डबा आहे आपला आणि ट्रेन आता लागलेली आहे. आणि आम्ही आता इथे वाट बघतोय, प्लॅटफॉर्मला येईल 6:15पर्यंत ट्रेन आता. तरी बघा ट्रेन आपली तपोवन एक्सप्रेस आलेली आहे. चला आता जाऊया. तर आता आमची ट्रेन सुटलेली आहे. तर मी तिकीट बघूनच काढली होती आणि विंडो सीट भेटलेली आहे आणि सुटली आहे फायनली ट्रेन. मस्तपैकी विंडोला बसून आता तर आम्ही ट्रेन पकडली, ट्रेन सुटली पण आणि कळवा क्रॉस पण केला आहे. पण अजून उजेड काही झालं नाही, उजाडलं नाही आहे अजून, पण काळोखच आहे बाहेर. तर आम्ही इतके ओव्हर कॉन्फिडन्सने स्वेटर आणला आहे. इथे तर एवढी थंडी नाही आहे रात्री. हां, तर एकदम असं ना रात्रीच निघाल्याचं फील येतं. सकाळ झाली असं वाटतच नाही आहे, कारण की पूर्ण काळोख आहे सगळीकडे. त्याच्यामुळे असं वाटतं अजून रात्रच आहे. उमरा स्टेशन आलेलं आहे. तर आता झाले सकाळचे 6:45 आणि आता थोडं थोडं उजाडायला लागलेलं आहे. धुकं पण दिसतं आणि प्रदूषण तर आहेच. हा आता जरा जरा उजाडायला सुरुवात झाली आहे. 7 वाजेपर्यंत बरोबर अंदाज होता माझा, 7 वाजेपर्यंत पूर्ण उजाडेल. मस्त वातावरण आहे आणि इथे जरा थंडी जास्त आहे, म्हणजे इथे थोडी हवा जास्ती थंड आहे. किती दाट धुकं आहे बघा. इतकी धुकं लास्ट टाइम आम्ही कोल्हापूरला बघितली होती, त्याच्यानंतर आता इथे बघतोय. कोल्हापूरला गेल्यानं तेव्हा अशी धुकं होती छान. अगदी धुक्याची चादर पसरली आहे इथे. तर चांगलं मामा अजून पण आकाशात आहे. तर ही बघा आमची ट्रेन लागली आणि आम्ही आता उतरलो आहे नाशिक रोड स्टेशनला आणि इकडनं चाललो आहे आता आम्ही बाहेर. तर बाहेर बघूया जाऊन. तर आता बघू शकता तुम्ही आम्ही उतरलो आहे नाशिक स्टेशनला आणि आलो आहे बाहेर. आणि नंतर हिला एवढी थंडी वाजायला लागली की हिने बघा स्वेटर वगैरे घातलं आहे. नंतर ट्रेनमध्ये खूप हवा लागायला लागली, तर त्याच्यामुळे मग नंतर हिने स्वेटर घातलं आणि धुकं पण भरपूर होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आता आम्ही चाललो आहे बस डेपोमध्ये. त्याच्यासाठी बघूया काहीतरी चहा वगैरे मिळालं तर घेऊ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बस पकडून जायचं आहे गुरुपीठला. तर मी तुम्हाला दाखवेन कसं कसं ट्रॅव्हल करायचं आहे ते. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. तर ऑटो स्टँडमधून बाहेर आल्यावरतीच एक हॉटेल आहे, तर तिथे आता आम्ही चहा घेतो आहे कारण की भरपूर थंडी वाजली आहे. तर चहा आधी पिऊया म्हटलं. तिथे चहा घेतलेला आहे. चला पिया. गरम गरम बरं वाटते. गरम थंडीमुळे आता गरम बघितलं की लय भारी वाटते. तर आता आम्ही इथे आलो आणि बघा 245 नंबरची बस लागलेलीच आहे. तरी आता 245 नंबर बसने आम्ही आता जातो आहे. तर तुम्हाला नाशिक रोड बस स्थानकमधून 245A नंबरची बस पकडायची आहे, जी जाते त्र्यंबकेश्वरला. आणि आपण उतरूया गुरुपीठला, पण हीच बस जाते दोन्ही ठिकाणी. तर चला आता आम्ही बस तर पकडलेली आहे 245. तर आता चला.
पुढील थांबा सेंट फिलोमिना स्कूल. तर हे बघा इकडे आहे सकाळ न्यूजपेपरचं पोलीस ऑफिस स्टेशन. आणि आता आम्ही पोचलोय अजून सातपूरला आणि अजून खूप वेळ अजून एक पाऊण तास तरी लागेल गुरुपीठला पोहोचण्यासाठी आम्हाला. सातपूर पोलीस स्टेशन. बस गेली पुढे त्र्यंबकेश्वरला आणि या बसमधून आम्ही उतरलो आणि हे बघा श्री स्वामी समर्थांच्या गुरुपीठचा जो मेन गेट आहे तिथे आम्हाला उतरलंय बसनी आणि आता आम्ही चालत चालत चाललोय आतमध्ये आणि इथेच आतमध्ये जवळच आहे ते, तर इथून लगेच चालत जाता येतं. तर नाशिक रोड बस स्थानकवरून गुरुपीठपर्यंत यायला आम्हाला साधारण 1 ते 1.5 तास गेला ना बसमध्ये. 1 ते 1.5 तास लागलेला आहे बसमध्ये आणि गुरुपीठपर्यंत बसची जी तिकीट आहे ती 60 रुपये होती आमची आणि म्हणजे एकाची 60 रुपये, तर दोघींचे आमचे 120 रुपये झाले. तर अशी तिकीट होती आणि 245 ए नंबरची जी बस आहे त्र्यंबकेश्वरला जाणारी, या बसच्या फेऱ्या सतत होतच असतात, म्हणजे ती चालूच असते बस ये जा सतत, म्हणजे फ्रिक्वेन्सी खूप आहे त्या बसला आणि बस येतच असतात. स्टेशनवरून एक बस गेली की दुसरी बस सुटतच असते, त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही आलात तर इझिली बस मिळणार आहे. आणि इथून आता फक्त मला वाटतं 1 ते 2 किमी 1-2 स्टॉपचंच अंतर असेल आणि पुढे लगेच त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, जवळच आहे. तर आता आम्ही चाललो इकडनं चालत चालत गुरुपीठला, तर बघूया. तर इथे रस्त्यातच एक छोटंसं गणपती बाप्पांचं मंदिर पण आहे छान असं. हे बघा गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि आता आम्ही चाललोय पुढे. तर इथे जास्त कोणीच नाही आहे, म्हणजे गर्दी पण इतकी नसेल. आणि हे बघा इथूनच रोडवरून दिसतंय, बघितल्यावरच समजतं ते तिकडे आहे ते गुरुपीठ आहे मठ. आणि आम्ही इथून चाललोय सरळ मेन रोडवरून चालत आणि हे बहुतेक मागची बाजू असावी आणि आम्ही मेन जिथे गेट आहे तिथे चाललोय. तर एक इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा पण तुम्ही अशा ठिकाणी ट्रिपला येत असाल, देवदर्शनाला येत असाल, तर मोस्टली विकेंडला नका येऊ, विकेंड स्किप करा आणि वीकडेजला या. विकेंड अवॉइड केल्याने ना आपल्याला छान देवाचं दर्शन पण घेता येतं, आपली ट्रिप पण मनासारखी होते आणि जास्त हेक्टिक वाटत नाही, खूप आरामशीर असं सगळं छान असं फिरून आल्यासारखं आणि थोडं आपल्याला पण रिलॅक्स वाटतं रोजच्या कामातून. तर त्याच्यामुळे शक्यतो विकेंडला येऊ नका, वीकडेजला सुट्टी काढून शक्य होत असेल तर वीकडेजला येण्याचा प्रयत्न करा. तर हा बघा हा आहे गेट नंबर 1 श्री स्वामी समर्थ गुरुपीठ प्रसादालय वगैरे आणि हा गेट आहे, मेन गेट आहे 1 नंबरचा. इकडनं एंटर करायचं आहे आतमध्ये आणि आतमध्ये सगळं पार्किंग एरिया वगैरे भरपूर सारं आहे आतमध्ये. तर इथून आपल्याला जायचं आहे आणि ते वरती आहे मठ. या बाजूने आपल्याला जायचं आहे. तिथे सहलीच्या पण बस आलेल्या आहेत, कुठल्या तरी शाळेची सहल आलेली आहे बहुतेक, त्याच्या 2 ST उभ्या आहेत. तर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसेल तर मी जास्त व्हिडिओ शूट नाही करणार, जे बाहेरूनच तुम्हाला दाखवते तितकंच. आतमध्ये मी जास्त शूट नाही करणार, जिथे असेल अलाउड तिथे मी थोडंसं व्हिडिओ काढून ह्याच्यामध्ये टाकेन, बाकी मी फार काही शूटिंग घेणार नाही, कारण की अलाउड नसतं तिथे नाही करायचं, तर त्यामुळे.
तर आम्ही आता बाहेर आलो, आतून छान दर्शन घेऊन आणि प्रार्थना करून. कसं वाटलं मम्मी? मस्त वाटलं. 11 माळीचा मस्त छान जप केला मी. बरं वाटलं एकदम, खूप मस्त. खूप प्रसन्न जागा आहे आणि तुम्ही पण जर नाशिकला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की गुरुपीठला येऊन स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. तुम्हाला खूप छान वाटेल आणि मुख्य म्हणजे मनाला खूप शांती मिळेल. हो. सगळा जो काही त्रास असेल तो निघून जातो एका मिनिटात. हो. खूप छान वाटलं. नक्कीच. आणि आता इकडे व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मस्त डोंगर, चारही बाजूंनी डोंगर आहे आणि तिकडनं आम्ही आलो त्या पायऱ्यांवरून आणि चारही बाजूला छान असा डोंगर आहे आणि पावसात तर किती छान दिसत असेल, सगळी हिरवळ असेल. आता सुद्धा खूप छान आणि गरम इतकं नाही होतंय, मस्त गार वाटते. अशी सुंदर हिरवी हिरवी झाडी आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर पण इकडे नक्की या, खूप छान वाटते. तर आता आम्ही चाललोय प्रसादालयामध्ये, कारण की इथे रोज महाप्रसाद असतो. तर आम्ही महाप्रसाद खाण्यासाठी चाललोय. तर आता जातो, बघूया. तर हे बघा, इथे खाली प्रसादालय आहे आणि प्रसादालयाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत आहे. तर इतका वेळ प्रसादालय चालू असतं. तोपर्यंत तुम्ही आलात तर नक्कीच प्रसाद घेऊ शकता. तर आम्ही थोडंसंच घेऊन थोडंसंच जेवलो, पण इथे जेवलो कारण की आम्हाला गणपतीपुळ्याचा चांगला अनुभव आहे. गेल्या वर्षी जे आम्ही, तुम्ही ब्लॉग बघितला असेल, आपल्या चॅनलवर आहे. गेल्या वर्षी आम्ही गेलेलो गणपतीपुळ्याला आणि तिकडे आम्ही जेवलेलो हॉटेलमध्ये आणि नंतर आम्हाला इतकं बेकार फूड पॉयझनिंग झालं होतं की एक आठवडा आम्ही आजारी होतो, डॉक्टरकडे जात होतो. तर मग म्हणून आम्ही म्हटलं की त्याच्यापेक्षा आपण प्रसादालयातच जेवलेलं चांगलं. गणपतीपुळ्याला पण प्रसाद असतो, पण आम्ही गेलेलो तेव्हा संडे होता आणि खूप गर्दी होती आणि त्याच्या नादात मग आमची बस चुकली असती तर ट्रेन पण चुकली असती, कारण की संध्याकाळी 6-6:30ची जनशताब्दी होती. तर मग त्याच्यामुळे आम्हाला मजबुरीमध्ये मग आम्ही प्रसाद नाही खाल्ला, हॉटेलला जाऊन खाल्ला आणि ते आम्हाला भारी पडलं. म्हणून आज आम्ही ठरवलं की प्रसादच खाणार, जिथे पण भेटेल प्रसाद खाणारच. हां, की म्हटलं हॉटेलला नाही, भरोसाच नाही करणार. सकाळी फक्त चहा बाहेरचा प्यालो, बाकी म्हटलं नाही, भरोसाच नाही करायचा. तर तुम्ही पण जर ट्रिपला याल तर नक्की या गोष्टीची काळजी घ्या. कुठे काय चांगलं मिळतं, काय चांगलं नाही आपल्याला नाही माहिती, कारण की आपण नेहमी येत नाही, कधीतरी येतो. तर त्याच्यामुळे आपल्याला नाही समजत की ते चांगलं मिळतं आहे की नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचं थोडंसं खाणं तुमच्यासोबत घेऊन या, किंवा असे तर प्रसादालय असतील जिथे तुम्ही देवदर्शनाला जाल तर तिथे प्रसादालयामध्ये जेवण करा आणि हॉटेलमध्ये जाणं टाळा शक्यतो. तर आता आमचं इथलं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत श्री गजानन महाराज संस्थान शेगावचं जे आहे, इथे जवळच आहे. तर त्यांच्याकडे जे रूम्स वगैरे असतात, म्हणजे भक्तनिवाससारखं आहे ते. तर मग तिथे आम्ही राहायच्यासाठी तिकडे जाणार आहे. बघूया रूम्स भेटतात का, कसं काय आहे ते. पण आता आम्ही थोडा वेळ इथे बसलो आहे, कारण की जस्ट जेवलो आहे, लगेच उन्हातून नको म्हणून बसलो आहे आणि मग नंतर मग आम्ही तिकडे जाणार डायरेक्ट. आणि अजून एक गोष्ट जी सांगायची राहिली की आपली बजेट ट्रिप असल्यामुळे हे जे प्रसादालयाचं जेवण होतं स्वामी समर्थांच्या गुरुपीठमधलं, तर ते जेवण, त्याचं जे कुपन आहे ते 50 रुपये एका व्यक्तीचं आहे. म्हणजे एका ताटाचं 50 रुपये कुपन आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही अन्न जेवढं तुम्हाला हवं आहे तितकंच घ्या. अन्न वाया घालवू नका, फेकून देऊ नका. तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या, अजून लागलं तर अजून मागून घ्या, पण वाया घालवू नका. बस इतकाच त्यांचा नियम आहे. आणि 50 रुपयामध्ये काहीच मिळतं. तर इथे 50 रुपयामध्ये तुम्हाला जेवण मिळणार आहे आणि बाहेर रिस्की जेवण जेवण्यापेक्षा प्रसादालयामध्ये जेवलेलं खूप चांगलं. तर त्यामुळे फक्त ही गोष्ट सांगायची राहिली होती की किती रुपयाचं आहे जेवण ते. तर 50 रुपये आहे. तर हा आहे स्वामी समर्थ गुरुपीठ, गेट नंबर 2 आणि इथे आतमध्ये सेवेकरी निवास आहे, जो की भक्त निवास आहे. म्हणजे तुम्ही इथे राहू शकता, राहण्याची वगैरे सोय आहे आणि त्यांच्यासाठी प्रसादालय वगैरे पण आहे इथे. आणि पंचकर्म हॉस्पिटल वगैरे
रूम्स वगैरे सगळं आहे इथे. तर तुम्हाला जर इथे स्टे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बट इथलं काही मला इतकं माहिती नाही आहे. चार्जेस वगैरे किती आहेत ते मी काही विचारलेलं नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही गजानन महाराज संस्थानमध्ये चाललो आहे. हवं असेल तर तुम्ही इथे पण स्टे करू शकता.